केरली येथील फरशी कामगाराचा चिकोडीत संशयास्पद मृत्यू नैसर्गिक की घातपात याविषयी साशंकता। आता 1 रुपयात साड्या, जेंट्सवेअर, किड्सवेअर, महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये। चंद्रकोर साड्या, डिझायनर वर्क साड्या, फ्रॉक, शरारा, गरारा, लेगिन, प्लाझो फक्त 1 रुपयात। बॉईज पॅन्ट शर्ट्स, लोअर, कुर्ती 1 रुपयात। थंडीसाठी ब्लँकेट, जॅकेट, स्वेटर, पडदे, पिलो, पर्स, बॅग फक्त 1 रुपयात। बाय 2 गेट 1 फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध। त्वरा करा, ऑफर फक्त 26 जानेवारी ते 5 फेब्रुवारी पर्यंत। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व सर्व शाखा। कोल्हापूर जिल्ह्यातील केरली येथील व्यक्तीचा मृतदेह चिकोडी बसस्थानकात आज गुरुवारी 23 रोजी सकाळी आढळून आला। दीपक यशवंत कांबळे, वय वर्ष 42, राहणार केरली, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर असं मृत व्यक्तीचं नाव आहे। या व्यक्तीचा मृत्यू नैसर्गिक की घातपात याविषयी संशय व्यक्त केला जातोय। याबाबत अधिक माहिती अशी की फरशी काम करणारे दीपक कांबळे हे मागील काही दिवसापासून चिकोडी व निपाणी परिसरात फरशीचे काम करत होते। सोमवारी कोल्हापूरहून चिकोडी परिसरात फरशी बसवण्यासाठी ते आले होते। आज सकाळी चिकोडी बस स्थानकातील एका कट्ट्यावर त्यांचा मृतदेह आढळून आला। चिकोडी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाची ओळख पटवली। त्यानंतर कोल्हापूरची व्यक्ती असल्याचे समोर आले। त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना याविषयी माहिती दिल्यानंतर कुटुंबीय व केरली ग्रामपंचायतीचे सदस्य दीपक कांबळे, कृष्णा कांबळे आदींनी चिकोडीला धाव घेतली। दीपक यांचा नैसर्गिक मृत्यू झाला की घातपात झाला याविषयी सखोल चौकशी करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे। चिकोडी पोलिसांनी बस स्थानकावरील सीसीटीव्हीची तपासणी केली। मृतदेहाच्या उत्तरीय तपासणीचा अहवाल आल्यानंतर नेमका मृत्यू कशामुळे झाला हे समजणार आहे। या प्रकरणी चिकोडी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।